नमस्कार मित्रांनो, राज्यातील पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 2025 पासून अनेक योजना काढल्या जात आहेत। यामध्ये आता गरीब आणि गरजू लोकांना मोफत 10 शेळ्या आणि 15,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर हा लाभ मिळवायचा असेल तर यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहेत, कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे, तसेच मित्रांनो तुम्हाला हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे भरावा लागणार आहे, तसेच यासाठी कोणती प्रोसेस नेमकी करावी लागणार आहे, तसेच मित्रांनो यासाठी कोणत्या अटी आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे केसरी यापैकी कोणते एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता 10 शेळ्या आणि वरून 15,000 रुपये दिले जाणार आहेत। तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये आता एक तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागणार आहे, तरच तुम्हाला 10 शेळ्या आणि 15,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे अर्ज कोणता आहे नक्की बघा। मित्रांनो बघा, आता 2025 मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी अनेक बदल सुद्धा करण्यात आले आहेत। आता यामध्ये रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य दुप्पट सुद्धा मिळणार आहे। त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा झालेले आहेत, ते कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना धान्य दुप्पट मिळणार आहे। सोबतच 2025 पासून धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। तसेच पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना 10 शेळ्या व 15,000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु यासाठी तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। सरकारने तशा प्रकारची अट ठेवली आहे। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना कोणताही लाभ हा मिळणार नाही। त्यामुळे अगोदर सांगतोय, पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हालाच हा लाभ दिला जाणार आहे। तो फक्त गरीब आणि गरजू रेशन कार्ड धारकांसाठी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला आता फक्त एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे, मगच तुम्हाला या 10 शेळ्या आणि 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे आणि 10 शेळ्या देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरिबांना हा मोठा दिलासा मिळणार आहे। परंतु यामध्ये काही अटी ठेवलेल्या आहेत, पात्रता असणार आहेत, 5 ते 7 कागदपत्रे यामध्ये सांगितले आहेत आणि पुढील 10 दिवसात हा अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे, कारण याची अंतिम तारीख फक्त पुढील 10 दिवस बाकी राहिलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला हा मोठा लाभ पाहिजे असेल तर एक अर्ज भरून तुम्हाला आता द्यावा लागणार आहे। तो अर्ज देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला अर्ज कोणता भरावा लागणार आहे, तुम्हाला कागदपत्रे कोणती आहेत, व्यवस्थितरित्या सांगतो। मित्रांनो बघा, आता या योजनेसाठी येणाऱ्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक तुम्ही पाहू शकता। बघा, आता कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार उस्मानाबादी, संगमनेरी किंवा स्थानिक जातीचे शेळी गट पुरवण्यात येईल। बघा, तुम्हाला 3 प्रकारच्या शेळ्या मिळणार आहेत। कोणत्या? उस्मानाबादी शेळी असेल, संगमनेरी किंवा स्थानिक जातीची शेळी गट तुम्हाला पाहिजे असेल 10 शेळ्यांचं तर तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी बघा, तर तुम्ही पाहू शकता तपशील। यामध्ये शेळी खरेदी बघा, रुपये 8,000 प्रति शेळी। बघा, 8,000 रुपयाच्या प्रति शेळी म्हणजे उस्मानाबादी, संगमनेरी ज्या शेळ्या आहेत त्यांची किंमत आहे, एका शेळीची किंमत 8,000 रुपये। या जातीच्या पैदास सक्षम शेळ्या यासाठी तुम्हाला म्हणजे 8,000ला एक शेळी, तर तुम्हाला इथे पाहू शकता। बघा, तुम्ही 10 शेळ्यांचे बोकडाचे रक्कम बघा, तुम्हाला बोकड सुद्धा मिळणार आहे आणि 10 शेळ्या सुद्धा मिळणार आहे। बघा, म्हणजे या जातीच्या उस्मानाबादी, संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळ्या म्हणजे तुम्हाला 8,000ला एक शेळी, अशा 10 शेळ्यांचे तुम्हाला 80,000 रुपये सरकारकडून मिळणार आहेत। त्यानंतर बघा, तुम्ही यानंतर 6,000 रुपयाला शेळी प्रति शेळी अन्य स्थानिक जातीच्या पैदास सक्षम शेळ्या। बघा, तुम्हाला कमी किमतीमध्ये जर शेळ्या पाहिजे असेल, या 10 शेळ्या काही रेशन कार्डावरच्या अटी, तुमचं उत्पन्न बघून हे तुम्हाला शेळ्या दिल्या जाणार आहेत। पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी 8,000च्या शेळ्या असणार आहेत आणि तुम्हाला केसरी रेशन कार्ड धारकांसाठी 6,000च्या शेळ्या असणार आहेत। मग आता यामध्ये तुम्हाला 10 शेळ्यांच्या झाल्या, इथं बघा तुम्ही बघू शकता 60,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो 10 शेळ्यानंतर तुम्हाला एक बोकड सुद्धा यामध्ये तुम्हाला कळपामध्ये दिलं जाणार आहे। ते मध्ये आता बोकड खरेदीसाठी तुम्हाला उस्मानाबादी, संगमनेरी ही तुम्हाला बोकड मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला एका बोकडाचे 10,000 रुपये सुद्धा सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे। मग बघा, बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातूनच तुम्हाला करण्यात येईल, ऐवजी लाभार्थ्याकडून उस्मानाबादी, संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या पैदाक्षम शेळ्या बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातून करण्यात येईल। खरेदी केल्यानंतर शेळ्यांचा विमा उतरवणे बंधनकारक, ऐवजी शेळी गटाचा तुमचा विमा स्थानिक कंपनीकडून प्रकल्प अधिकारी यांचे नावे काढण्यात यावा व अर्जदार म्हणून लाभार्थी यांचे नाव लावण्यात यावे। खरेदी शक्यतो एकाच वेळी करावी। सरकारनं सांगितले बोकड 10 शेळ्यांचा गट
तुम्हाला एकाच वेळी करायचं आहे, त्याचे फोटो मारायचे आहेत, तुम्हाला 2 अर्जदार द्यावे लागणार आहेत। बघा पुढे सांगतो अर्ज कुठं भरायचा, कागदपत्रे कोणती आहेत, शासन निर्णय कोणता आहेत, सविस्तर सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला आता 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळणार आहे आणि तुम्हाला शेवटला सांगतो की तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत। बघा लक्षपूर्वक बघा, तुमच्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा शेळी गटाचा विमा स्थानिक कंपनीकडून प्रकल्प अधिकारी यांची नावे काढण्यात यावा व सहअर्जदार म्हणून लाभार्थी यांचे नाव लावण्यात यावे। शक्यतो खरेदी एकाच वेळी करावी, ऐवजी सर्व लाभार्थ्यांकरिता शेळी गटाची खरेदी एकाच वेळी करणे शक्य नसल्यास किमान एका प्रकल्प कार्यालयामधील तुम्हाला लाभार्थ्यांकरिता शेळी गटाची खरेदी एका वेळी करण्यात यावी व तेही शक्य न झाल्यास तालुकानिहाय शेळी गट खरेदी तुमचा करण्यात यावी। लाभार्थ्यांना शेळी गटाचे वाटप करण्यासाठी तुम्हाला नजीकची शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी याची निवड करण्यात यावी। सदर ठिकाणाहून लाभार्थ्यांनी स्वखर्चाने वाहतूक करायची आहे। बघा आता कार्यक्रमाचा संपूर्ण निधी 500 लक्ष महामंडळास वर्ग करण्यात यावा। बघा तुम्हाला 500 लक्ष इतका तुमच्यासाठी हे काय असेल ते तुम्हाला अनुदान म्हणून देण्यात येणार आहे। त्यामुळे यासाठी अर्ज कुठं करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, लक्षपूर्वक बघा। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। महामंडळाने सुरुवातीला 482 लाभार्थ्यांना कार्यक्रमाचा लाभ देण्यात यावा, म्हणजे लाभ द्यावा। स्थानिक जातीच्या शेळी गटाचा पुरवठा केल्यामुळे बचत होणाऱ्या निधीच्या प्रमाणात आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्याकडून म्हणजे अधिकचा लक्ष्यांक प्राप्त करून याप्रमाणे लाभार्थ्यास द्यावा। बघा पुढे तुम्हाला आता सांगणार आहे कागदपत्रे अटी कोणत्या आहेत, अर्ज कोणता भरावा, तुम्ही लक्षपूर्वक बघा। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा निधी विना वापर बऱ्याच कालावधी राहू नये याकरिता आयुक्त कार्यालयाने निधी वितरित केल्यानंतर व लाभार्थ्यांची यादी करावी। त्या केल्यानंतर वाजवी कालावधीत महामंडळाने लाभार्थ्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। त्यानंतर बघा महामंडळाने योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिला बचत गटास शेळी बोकड यांचा पुरवठा करून छायाचित्रांसह अहवाल शेळी बोकड वाटपाची बचत गटनिहाय पोचपावती योजनेच्या फल निष्पत्तीबाबत अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना सादर करावा। बघा मित्रांनो आता तुम्हाला यासाठी सांगतो लक्षपूर्वक बघा। आता तुमच्या रेशन कार्ड धारकांना 10 शेळ्यांनी 15,000 रुपये यासाठी तुम्हाला पात्रता कोणती ठेवली आहे बघा। यासाठी पहिली पात्रता आहे अर्जदार हा तुमच्या महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असावा। 2 नंबरची पात्रता आहे अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्ष असावे। त्यानंतर तिसरी पात्रता आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा जास्त नसावे। चौथी पात्रता आहे अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पाहिजे। 5वी आहे ती म्हणजे घरातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा किंवा तुमच्या घरातील सदस्य कोणीही पेन्शन घेत नसावा। बघा त्यानंतर रेशन कार्ड धारकांना 10 शेळ्यांनी 15,000 रुपयासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा। पहिले जी कागदपत्र आहे ते म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर मालमत्ता प्रमाणपत्र असलं पाहिजे। तिसरं आहे ते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र असलं पाहिजे। चौथा आहे म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे। 5वं आहे म्हणजे निवडणूक ओळखपत्र असलं पाहिजे। 6वं आहे ते म्हणजे लाईट बिल असलं पाहिजे। 7वं आहे ते म्हणजे अर्जदाराच्या बँकेचे बचत खात्याचे पासबुक पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला हे पैसे हस्तांतरित करणार आहेत। बघा शासन निर्णय यासाठी काय म्हणतोय बघा। बकरी पालनाच्या माध्यमातून महिला बचत गटाचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे, त्यांचे स्थलांतर कमी करणे या कार्यक्रमांतर्गत मजूर बघा काय सांगितले प्रत्येक यास 500 लक्ष इतक्या किमतीच्या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाबाबत बघा येथील निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट 1 मधील मुद्दा क्रमांक 2, 3, 8 व 9 मध्ये या निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टात क्रमांक 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारणा करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। उपरोक्त मुद्द्याव्यतिरिक्त तुम्हाला मुद्दे व उपरोक्त मुद्द्यामधील 2.8 मधील अन्य उपमुद्द्याप्रमाणे कोणताही बदल करण्यात आता आलेला नाही। बघा आता तुम्हाला यासाठी पैसे किती मिळणार आहेत बघा आणि अर्ज कुठं करायचा आहे बघा। सदर मार्गदर्शक सूचनानुसार वितरित तरतुदींच्या मर्यादेत योजना राबवण्यात त्वरित कार्यवाही आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी करावी व त्यांचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी। मित्रांनो बघा आता तुम्हाला लवकरच अर्ज सुटतील। अर्ज सुटल्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा आहे। आता बघा मित्रांनो रेशन कार्ड धारकांना पैशांचे वाटप केले जाणार आहे। बघा आता रेशन कार्ड धारकांना पैशांचे वाटप किती केले जाणार आहे
आता पिवळ्या रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा GR आल्याचे बऱ्याच जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी देखील होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयोगिता तत्वावर राज्यातील 5 लाख शिधापत्रिकांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आता आले आहेत। तुमच्या रेशन कार्डावरील महिला तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। त्यासाठी महिला कुटुंबाचे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे। यामध्ये पैसे वाढवून मिळणार आहेत असं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजतंय। यामध्ये आता 14 जिल्ह्यातील फक्त पिवळ्या रेशन कार्ड धारकांना 15,000 रुपये दिले जाणार आहेत। यामध्ये हे 14 जिल्हे असणार आहेत। बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। त्यामधील पहिला जिल्हा आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे बीड, पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद, सहावा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, सातवा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, आठवा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, नववा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम आणि 11वा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, 12वा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि तुम्हाला यवतमाळ व वर्धा अशा 14 जिल्ह्यामध्ये अशा राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झाले नाहीत, जे APL लिस्टमध्ये आहेत, अशा रेशन कार्ड धारकांना यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा GR 28 फेब्रुवारी 2023 रोजीच काढण्यात आला होता। त्याची आता अंमलबजावणी झाली आहे। नवीन सरकार आलेले आहे, त्याची अंमलबजावणी केली आहे। त्यामुळे अशा 14 जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता पैसे देखील वाटप केले जाणार आहेत। सूत्रांकडून माहिती मिळत आहे की आता तुम्हाला 15,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत। यासाठी अजून निर्णय झाला नाही, परंतु सूत्रांकडून ही माहिती समजते। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा व अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।